जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यासह अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी गोकुळ चव्हाण विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचं असल्यानं चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेऊन शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला। अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो असं प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत आहे। शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पार पडून देण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची तसंच प्रेमसंबंधाच्या मागणीच्या या प्रकारानं जळगावात खळबळ उडाली आहे। मला एका शासकीय योजनेच्या डॉक्युमेंट संदर्भात गेलो असता तेव्हा यांनी माझ्याकडे नंबरची मागणी केली होती आणि मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला होता। पीडित महिला आहे सर, त्या पीडित महिलेचं असं म्हणणं की शरीर सुखाची मागणी केली त्यांनी शारीरिक संबंध ठेवावा असं म्हटलंय। हो, त्यांनी उल्लेख केला आहे फिर्यादीमध्ये, परंतु ते त्यांच्या नवऱ्याचे मित्रच आहेत म्हणून त्यांच्या घरी आलेले होते आणि त्यांच्यात ते संभाषण झालं होतं आणि त्यांनी त्या पीडितेने सांगितलं होतं की हा प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे। पीडित त्यांच्या तक्रारीवरून पाठलाग करणे, मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न करणे आणि त्याच्यात सतत महिलेला त्रास देणे या संदर्भात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी प्रचंड नाराजी व्यक्त केली, तर सत्ताधाऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया देताना काय म्हटले ते पाहूया। महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा ई-केवायसी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे। या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता भगिनींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये। लाडक्या बहिणीचे केवायसी करण्यासाठी शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे। माहीत नाही, तिथली जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत ते त्याची दखल घेतील आणि जर कुणी अशा रीतीचा जर मूर्खपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। नाही, मी बातम्यांच्या माध्यमातून हे पाहिलं ऐकलंय, या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील। अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही।